दादा काय सांगणार तुम्ही? आज निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना. आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन ह्या संदर्भात दिलेलं आहे की शासकीय महाविद्यालयामध्ये जो भोंगळा कारभार चालला आहे, 2 वाजेपर्यंत OPD असते, पण 1 वाजता सर्व डॉक्टर निघून जातात आणि सिव्हिलच्या बाहेर जे गोळ्या म्हणा, मृत्यू जन्ममृत्यूचे दाखले म्हणा, ते वेळेवर मिळत नाही आहे. 1 महिना तिथल्या रुग्णांच्या नातेवाईकांना फिरावं लागत आहे आणि डॉक्टर कोण आहे, पेशंट कोण आहे हे जितकं कळत नाही तिथं. कारण की डॉक्टरांना एकसारखे ड्रेस दिले पाहिजे आणि बघायला गेलं तर MD मेडिसिन, ऑर्थो तिथे डॉक्टर उपलब्ध नसता. MD मेडिसिन तर डॉक्टरच नाही आहे तिथं. डॉक्टरांची खूप पेशंटांचे खूप रुग्णांचे खूप हाल होत आहे. 2 पेशंटांना एका बेडवर झोपावं लागत आहे. त्याचे आजार एकामेकांना होत आहे. माझं नाव भगवान काशीनाथ सोनवणे. नमस्कार, मी अमरनाथ मंगेश ठाकूर. मागील काही दिवसापासून महाविद्यालय जे आहे आपलं शासकीय, त्या ठिकाणी पेशंट यांना ॲडमिट करत असताना भरपूर प्रमाणामध्ये अडचणी येत आहेत. त्यामध्ये तात्पुरता जर बघितली आपण तर सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे, कोविडच्या वेळेस माननीय प्रधानमंत्री यांच्या योजनेतून किंवा यांच्या निधीतून कोविडकरता ऑक्सिजन प्लॅन्ट सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे महाविद्यालय याला देण्यात आलेला होता. त्यावेळेस जो प्लॅन्ट सिव्हिल हॉस्पिटलकरता दिलेला होता ऑक्सिजनचा, त्याचं काम कितपत झालेलं आहे असं मला माहीत आहे, पण तरी देखील बाहेरून ऑक्सिजन विकत घ्यावा लागतोय आणि तो सिव्हिल हॉस्पिटलला पुरवावा लागतोय. म्हणजे याच्या मागचं कारण अजूनपर्यंत समजलं नाही की लाखो करोडचा जो प्लॅन प्रधानमंत्री यांनी दिलेला होता हा खराब होता का, तो लावलाच नाही का, फक्त मॅन्युफॅक्चरिंग करून सण ठेवून दिलेला आहे. मग बाहेरून विकत घेण्याचं कारण काय होतं? त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेस पेशंटला ॲडमिट करण्याचा वेळ येतो तेव्हा माननीय डीन साहेब म्हणजे अधिष्ठान यांना फोन केला होता. मी स्वतः रात्री 12:30 वाजेला त्या पेशंटला कमीत कमी 1 नंबर वार्डामधून दुसऱ्या वार्डात जाण्याकरता अर्धा तास लागला होता, कारण तिथे कोणीही उपलब्ध नव्हतं. त्यावेळेस डॉक्टरांना फोन केला, म्हणजे डीन गिरीश ठाकूर यांना फोन केलेला असतात. त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पेशंटांना का इतका प्रॉब्लेम येतो. हे डीन साहेब जर स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन कधी पाहणी करत नाही, यांना काय समजणार आहे की त्या पेशंटकरता वापरलेली चादर ती धुतलेली आहे का नाही आहे. कारण की 1 नंबर वार्डामध्ये जेव्हा पेशंट आणले जातात तिथे रक्ताचा सराव पडलेला राहतो. त्या पेशंटांना म्हणजे इतर पेशंटांना त्या बेडवरती झोपवलं जातं आणि तिथेच त्यांचा उपाय केला जातो. म्हणजे ही कोणत्या पद्धतीची आहे? म्हणजे इंग्रजांनी ज्या वेळेस स्वातंत्र्य सैनिकांवरती अत्याचार सुरू केले होते तसे अत्याचार हे डीन जे आहे ते जळगाव जिल्ह्यातील जे पेशंट तिथे जात आहे, त्यांचे नातेवाईक तिथे जात आहे, त्यांच्यावरती करताय असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी गोळ्या दिल्या जातात, ज्या ठिकाणी केस पेपर काढले जातात, ज्या ठिकाणी मृत्यू दाखले काढले जातात तिथे काचेच्या खिडक्या लावलेल्या आहे आणि त्या काचेच्या खिडक्यांना खालच्या बाजूला होल दिलेला आहे. तो गोळ्या देणारा मधला जो माणूस असतो, शासकीय कर्मचारी असो का ठेक्या पद्धतचा असो, तो समोरच्याला गोळ्या देताना काय सांगतो हेच समजत नाही. त्या डीनला हे माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः जा तिथे एक वेळा गोळ्या घ्यायला, की मधला माणूस काय सांगतो. तो तिथे लोकांच्या सेवेकरता बसलेला आहे, याचं त्यांना भान नसून ते फक्त खुर्चीवर बसून लोकांवरती फक्त एकदम दबक्या आवाजात उत्तर देतात. आता तुमची मुख्य मागणी नेमकं काय? सर्वात अगोदर जे महाविद्यालयाचे डीन म्हणून गिरीश ठाकूर आहे यांचं निलंबन करण्यात यावं आणि जो मी मुद्दे कलेक्टर साहेबांना पत्रामध्ये दिलेले आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी. शासनाचा पैसा अनर्थ वाया घालत आहे. नमस्कार.